नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, पण काही ठिकाणी लागलेले निकाल हे वादाचे ठरले आहेत, संशयाचे ठरलेले आहेत. त्यातले काही तक्रारी देखील झालेल्या आहेत. त्यात मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील वाद रोज नव्या घटनांनी वाजत राहिला आहे. पण आता तो थेट न्यायालयातही दाखल झाला आहे. या मतदारसंघातील रवींद्र वायकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निवडणूक लढवणारे एक उमेदवार भरत खिमजी शाह यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. याचिकेमध्ये अनेक महत्त्वाच्या अशा मागण्या केलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत 4 जून 2024 रोजी झालेली मतमोजणी आणि जाहीर झालेल्या निकालावर स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. भरत शाह यांनी दाखल केलेल्या उच्च न्यायालयातील याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच रवींद्र वायकर आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना देखील प्रतिवादी करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाला मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीचे आणि मतमोजणीचे काम करण्यात अपयश आलेले आहे. 4 जून 2024 रोजी या मतदारसंघातील मतमोजणी नेस्को मतदान केंद्रावर झाली. सातत्याने विजयाच्या दिशेने अग्रक्रमावर असलेले अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषितही करण्यात आले. पण त्यांना विजयी घोषित करण्यात आल्यानंतर पोस्टल बॅलेटची मतमोजणी म्हणजे फेरमोजणी करण्याची मागणी रवींद्र वायकर यांच्यातर्फे करण्यात आली आणि विविध घडामोडींचा शेवट अचानक रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी होण्यात झाला. म्हणजे आधी ते पराभूत झाले होते, नंतर ते विजयी झाले. निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरते सेवेत असलेल्या दिनेश गुरव या व्यक्तीचा मोबाईल फोन प्राजक्ता वायकर महाले आणि नंतर मंगेश पांडेलकर यांनी मतमोजणीच्या वेळी आणि मतमोजणीच्या सुरू असलेल्या ठिकाणी वापरण्यावर मुख्यतः आक्षेप याचिकाकर्ते भरत शाह यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयात त्यांनी तशीच याचिका दाखल केली आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयात दिनेश गुरव या व्यक्तीची तात्पुरती झालेली नेमणूक योग्य आहे का? अशा प्रकारे खाजगी कंपनीतील एखाद्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक होऊ शकते का? निवडणूक आयोगाबाबत कार्यरत कोणतीही व्यक्ती मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित करून निवडणूक रिटर्निंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यापासून केवळ 2 फुटाच्या अंतरावर प्राजक्ता वायकर महाले मोबाईल वापरताना त्यांनी आक्षेप का घेतला नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचिकाकर्ता भरत शाह यांची याबाबत तोंडी तक्रार दाखल करून घेताना ती त्यांच्या नावे न घेता ती तहसीलदारांनी दिली आहे असं दाखवण्यात आलं आहे. हा प्रकार अनाकलनीय असल्याचं भरत शाह यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांची भूमिका कायद्याच्या चौकटीत पार पाडलेली नाही आणि मतमोजणी केंद्राबाहेर असलेल्या तात्पुरत्या कंट्रोल रूममध्ये 3 तास बसवून ठेवल्यावर आणि नंतर वनराई पोलीस स्टेशनमध्ये नेऊन 2 तास बसवून ठेवल्यावर या प्रकरणाची दखल पोलिसांच्या वतीने घेण्यात आली. परंतु या संपूर्ण कालावधीत रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पांडेलकर याच्या ताब्यात संशयास्पद मोबाईल फोन होता आणि तो सतत मोबाईलवर कार्यरतही होता, फोन कॉल घेत होता. अशा परिस्थितीत भरत शाह यांनी या संपूर्ण निवडणुकीच्या मतमोजणीची परिस्थिती कथन केलेली आहे. मतमोजणी केंद्रात बेकायदेशीरपणे वापरलेला हा मोबाईल फोन जप्त करताना कायदेशीर आवश्यकतेनुसार सील केला नाही आणि त्यावेळी त्याचा पंचनामासुद्धा केला नाही आणि मुद्दामपणे असा गलथानपणा केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत केलेला आहे. दिनेश गुरव यांचा फोन मंगेश पांडेलकर मतमोजणी केंद्रात वापरत असताना फेर मतमोजणीच्या आधी त्या मोबाईलचा वापर करून त्यांनी OTP जनरेट करून मतदान यंत्र अनलॉक केलं. याबाबतचा तपास करणाऱ्या पोलिसांनी मुद्दाम निर्माण केलेली बेकायदेशीरता न्याय मिळवताना अडचणीची ठरेल अशी भीती देखील याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. बेकायदेशीरता आणि भ्रष्ट घटनांची एक साखळी या प्रकरणात दिसून येत असल्यामुळं हा मोठा निवडणूक घोटाळा आहे. नेस्को पोलिंग सेंटरवर 4 जून रोजीची CCTV फुटेज आमचे पक्षकार भरत शाह यांनी मागितल्यावरही ते देता येत नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
संबंधित विभागाकडून न्यायालयाने सर्व कागदपत्रे, सर्व आवश्यक असणारे रेकॉर्ड बोलवावं आणि मुंबई उत्तर पश्चिम इथल्या 4 जून 24 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक निर्णयावर स्थगिती द्यावी अशी मुख्य मागणी या निवडणूक याचिकेतून करण्यात आली आहे। त्यासोबतच वनराई पोलीस स्टेशनमध्ये जो FIR दाखल झालेला आहे त्याबाबतची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी। केंद्रीय निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नेस्को मतमोजणी केंद्रावरल्या 4 जून 24 रोजीच्या CCTV फुटेज याचिकाकर्त्याला देण्याचे आदेश द्यावेत आणि या प्रकरणाचा तपास 60 दिवसांच्या ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिले जावेत अशा मागणी याचिकेतून करण्यात आल्या आहेत। आता न्यायालयातल्या निकालाचा फैसला होणार असून यामुळं दोन्ही बाजूची धाकधूक आता वाढली आहे, वाढणं स्वाभाविक आहे। मित्रांनो, तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा, जाता जाता एक लाईक अवश्य करा। धन्यवाद, पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार।